परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धणी. आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची. दुसरे चरण संताची. दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी. काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराची या स्वतः चरणावरी ठेवणे माथा साष्टांगे आता दंडवत. दुसरी बंधू सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पावीचे सहजातीच्या चरणवजा दंडवत. आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांची पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जिंदया माश दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जिनतया माश दंडवत. आता नमो रंग भूमिका. आता नमो रंग भूमिका. कीर्तने उभे होते लोका. कीर्तने उभे होते लोका. उभे होते लोका. कीर्तने उभे होते लोका. ताळ मृदंग श्रोते देखा. ताळ मृदंग श्रोते देखा. ताळ मृदंग श्रोते देखा. ताळ मृदंग श्रोते देखा. तया माझे दंडवत. तया माझे दंडवत. तया माझे दंडवत. तया माझे दंडवत. प्रथम नमन करू गणनाथा. 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 ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली. बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने कार्यक्रम. जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे. तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित पण आता आपल्यात नसलेले वैकुंठवासी रामदासजी मारुती वालेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांचे बंधू ज्ञानेश्वरराव, माता भामाबाई, पत्नी शोभाताई, प्रवीण, तुषार, मिलिंद, तिन्ही मुलं, परिवार फार मोठा. त्या सर्व परिवाराच्या वतीनं जे जांभूळकर महाराज यांच्या माध्यमातून मला मिळालेलं निमंत्रण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, उद्धव महाराज जुने आहेत ते इंग्रजीच्या काळातले, तुम्हालाही नमस्कार. लारी बाबा, जाधव बाबा, इकडचे गायनाचार्य, इकडचे गायनाचार्य, टाळकरी, विनेकरी, छोटे छोटे साधक बसलेल्यातले सर्व महाराज, माझ्यासोबत आळंद देऊन आलेले आमचे अनिल भाऊ तापकीर, बरीचशी मान्यवर मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, वालेकर परिवाराचे नाते गोते, या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा
माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा. उपजे ते नासे नासले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उत्पत्ती त्याचा नाश ठरलेला आहे. मिलन शब्द आला की ताटातूट ठरलेले आहे. संयोग शब्दाच्या पुढे वियोग. आता आपण इथे सगळे 10:30 एकत्रित आलो, हे मिलन आहे. पण कशासाठी आलो? 12:30 आपापल्या घरी जाण्यासाठी. केवल बिछड़ने के लिए है मेल मिलाप, एक मुसाफिर हम एक मुसाफिर आप. मिलन ताटातूट, जायचं आहे प्रत्येकाला. एक दिवस ठरलेला आहे. संसार आणि दुःख या दोन्हीचं समीकरण आहे अनिल महाराज. ओत प्रोत भरलेलं दुःख ज्याच्यात त्याचं नाव संसार आहे. संसार शब्दाचा शब्दशः अर्थ होतो सम्यक सरती ती संसार. हे 2 पद त्याच्यापासून संधी झाल्यावर संसार, सम अधिक सार बरं का सदा. आणि मग लिहायचं संधीमध्ये संसार. विग्रह करायचा असेल तर लंगडा म करायचा. सम सार. सार मध्ये श्रू धातू आहे. श्रू सरतीचा अर्थ सरकणे आणि सम्यकचा अर्थ चांगल्या प्रकारे. सम्यक सरती इति संसार. चांगल्या प्रकारचं सरकणं ज्याच्यात आहे त्याचं नाव संसार आहे. देहाला संसार का म्हटलं? देहाधिक संसार आहे. याचं कारण सरकणं चाललंय म्हणून. बाळपणी शरीर आहे तसं तारुण्यात नाही, आणि तारुण्यात असतं तसं म्हातारपणात नाही. बाळपणी कोणाचंही बाळ असू द्या, उघड्या अंगाचं जांगा घातलेलं गोरपान हरणासारखे गोल गरगरीत डोळे, काळे क्रोळे केस, हातात खुळखुळ्या काजळ्याचा टिळा. नवीन माणूस म्हणतो पप्पी दे बाळा. इमानदारीने सांगा बरं, कोणी म्हणतं का आजोबा कायम घायचंच असतं बा तुम्ही? काय काम आहे? काय नाही, एक पप्पी द्या मग जागावा. अरे कुठली पप्पी? म्हातारी नाही तोंड पाहत, पप्पी कुठली? कैसा विपरीत झाला तोची देह. हा शब्द का वापरला? तोची देह म्हणजे ज्या देहाच्या सगळे पप्प्या घेत होते तो जर्शीच्या गोठ्यात नेऊन टाकला. त्याला चहा कोणी देत नाही. विपरिणामते जायते अस्ति वर्धते विपरिणामते अपक्षीयते आणि शेवटी विनश्यती. या अवस्थेच्या दृष्टीनं सुद्धा सरक नाही. ताट टाकायचा ता असं. चाट नको, चाटा नको मारू. थापा थापा मार, थापा असं. एक सरकणं सर्वांच्या पाठातला आहे. आजा मेला पणजा मेला, आजा मेला पणजा बाप मसला गे. आवाज रे. आजा मेला पणजा मेला, आजा मेला पणजा मेला, आजा मेला पणजा मेला बाप मसला गेला. आजा मेला पणजा मेला, आजा मेला पणजा मेला, आजा मेला पणजा मेला बाप मसला गेला. आजा मेला पणजा मेला, आजा मेला पणजा मेला, आजा मेला पणजा मेला बाप मसला गेला. आजा मेला पणजा मेला. देखत देखत ना तू पलटू तोही पैसा झाला. देखत देखत ना तू पलटू तोही पैसा झाला. उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी. भयाले मोठे. उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. उठा उठा जागा पाठी. आजा मेला पलटा मेला बाप बसला गेला. देखत देखत ना तू पलटू तोही पैसा झाला. देखत देखत ना तू पलटू तोही पैसा झाला. आजा मेला पणजा मेला बाप मसला गेला. देखत देखत ना तू पलटू तोही पैसा झाला. देखत देखत ना तू पलटू तोही पैसा झाला. आज
राजा मेला पणजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. याचं नाव सरकणे आहे. बस हा संसार. सम्यक सरती इति संसारः. पुढे सरका जरा पुढे सरका पुढे सरकायचं आहे का? हा सरकायचं. त्याला संसार म्हणतात. मावशी हा प्रवास आहे. जीवन ही नदी आहे. नदी शब्दाला अनिल भाऊ की मिलन आणि उगम हे दोन शब्द ठरलेले आहेत. मग जीवनरूपी नदीचा उगम जन्मरूपी पर्वतावर आहे. जाऊन मिळते मरणरूपी समुद्राला. मरण हा समुद्र आहे, जन्म हा पहाड आहे, जीवन ही नदी आहे. सुख आणि दुःख नदीचे दोन काठ आहे. सुखस्य अनंतरम दुःख, दुःखस्य अनंतरम सुख हे ठरलेलं आहे. दोन्ही प्रकारच्या पत्रिका छापायच्या आहे. कळविण्यात आनंद वाटतो की 12 वर्षांनी मुलगा झाला. सहकुटुंब सहपरिवार बारशाच्या कार्यक्रमाला अगत्य येण्याचं करावं. नाईलाजानं छापतं. कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की पूजनीय पिताजींना देवाज्ञा झाली आपण 10व्याला यावं. हे दोन्ही घडतं ज्याच्यात त्याचंच नाव जीवन आहे. सकाळी 8:30 वाजता पांढऱ्या कापडात गुंडाळलेलं प्रेत चौघाने घेतलं. खांद्यावर पुढचं मडकं धरून चाललंय. मागचा समाज रडत निघाला. त्याच दिवशी त्याच रस्त्यावर रात्री 8:30ला एक नवरदेव बसतो घोड्यावर. डीजेच्या तालावर डिस्को नाचतात तरणी बांड पोरं. असंच जीवन आहे. उधर कोई रो रहा इधर कोई गा रहा. उधर एक जनेजा उठा जा रहा तो इधर एक दूल्हा घोडे चढ रहा. सुख आणि दुःख याचं मिश्रण म्हणजे जीवन आहे. जन्म हा पहाड आहे, मरण समुद्र आहे, सुख दुःख नदीचे दोन काठ आहे आणि आयुष्य त्या नदीतलं पाणी आहे आणि ते अखंड वाहत आहे. आयुष्य जात आहे पहा आयुष्य जात. काय करता जेवण? काळ जपत से महाकाळ जपत से सोहिताचा घोर वहा सोहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या ध्यानी रहा श्रीहरीच्या धनदारा पुत्र जन 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 धनदारा पुत्र जन. आयुष्य जात आहे पहा आयुष्य जात आहे पहा काळ जपत से महा सोहिताचा घोर महा ध्यानी रहा श्रीहरीच्या सोहिताचा घोर ध्यानी रहा श्रीहरीच्या. आयुष्य जात आहे पहा गेली ऐसी घडी पुन्हा नये. संसार म्हणजे दुःख आहे. पण अनिल भाऊ जेव्हा कौतुकाचे दिवस येतात, आनंदाचे दिवस येतात, ज्या बापानी कष्ट उपसलेले तुमचे अनुभव आहे सर्वांचे. अर्धपोटी राहतो बाप पण मुलांना पोटभर जेवायला घालतो. स्वतः फाटके कपडे घालल पण आपली इज्जत जाऊ नये म्हणून शाळेत जाताना मुलाला नवीन ड्रेस घेऊन देतो. आजारी बाप असला तरी साधं पडसं होऊ द्या मुलाला दवाखान्यात नेतो. एवढे कष्ट ज्या बापानं उपसलेले असतात आणि जेव्हा चांगले दिवस येतात मग मुलं ठरवतात आपल्यासाठी आपल्या बापानं खूप केलं. हा कंडक्टरची नोकरी केली है ना, 35 वर्ष पायी वारी केली. आता आपल्या जन्मदात्याला सुखात ठेवायचं मुलाची इच्छा असते. अजिबात आता त्रास होऊ द्यायचा नाही. मोठा बंगला बांधला, बापासाठी स्पेशल रूम काढली, पण तिथे बापाचा फोटो लावावा लागतो. हे दुर्दैव आहे. जेव्हा सुखाचे दिवस येतात उपभोगणारा निघून जातो. कौतुकाचे दिवस येतात कौतुकाची थाप निघून जात असते. आता हे तिन्ही मुलं खूप मोठे होऊ द्या, यांच्या पाठीवर पुणे जिल्ह्यात शाबासकीची थाप पडू द्या,
पण रामदासजीच्या शाबासकीत जे प्रेम आणि स्वाभिमान होता तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही, एवढं लक्षात ठेवा. पुत्राच्या विजये पिता संतोषत जाय. पुत्र विजयाचा खरा आनंद होत असतो जन्मदात्या बापाला. बाप करी जोडी लेकराची होडी, 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 बाप करी जोडी लेकराची होडी. आपुली कुर्बानी वाळवणी, आपुली कुर्बानी वाळवणी, एकाएकी केला निराशिता धनी, एकाएकी केला निराशिता धनी, एकाएकी केला निराशिता धनी, एकाएकी केला निराशिता धनी. आपुली कुर्बानी वाळवणी, आपुली कुर्बानी वाळवणी, एकाएकी केला निराशिता धनी, एकाएकी केला निराशिता धनी, एकाएकी केला निराशिता धनी, एकाएकी केला निराशिता धनी. बस एकाएकी केला मिरासीचा धनी. वेगळी विस्टेट मागायची गरज नसते. बाप गेला की 7-12 मुलाच्या नावावर होतो. एकाएकी केला मिरासीचा धनी. या घटनेने जांभूळकरजी परमेश्वराला सोडलं नाही. एक 2-3 मिनिट घेतो. 14 वर्षांनी रामचंद्र वनवासातून येतायत. हनुमानजीच्या द्वारा निरोप भावाला पाठवला भरताला. रामचंद्र म्हणाले जा. लोक म्हणतात रे त्याला सावत्र, लेकिन सख्खे से ज्यादा प्यार करता है मेरा भरत. 14 वर्ष झाले माझ्यासाठी तपाला बसला. मारुतीराया पहिला निरोप त्याला द्या. म्हणा तुझे बंधू आज दुपारपर्यंत येणार आहे. हनुमानजी आले. भरतजीनं चिता रचली. हे नीट आहे का? बंधू प्रेम सांगतो. बरेच भाऊ इस्टेट मिळण्यासाठी भावाच्या मरण्याची वाट पाहतात. हा सावत्र आहे. हिशोब केला 14व्या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. दादा येतो म्हणले होते. सूर्यास्तापर्यंत वाट पाहतो. सूर्यास्त झाला, राम आला नाही, अग्नीत उडी घालील म्हणून सरपण रचून ठेवलं. सावत्र भावाचं प्रेम सांगतो. त्या सरपणाच्या ढिगाकडे हातात रुद्राक्षाची माळ. बरं का जांभूळकर. सीताराम 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 कहिए, जाई विधी राखे राम ताई विधी रही. आले हनुमानजी तेवढ्या वेळेला. जय श्रीराम. भरत जी आज तुम्हारे भैया रामचंद्र जी दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. एवढा शब्द ऐकला आणि भरतजी हनुमंताच्या भोवताल नाचला. नंदीग्रामातली. काय देऊ मारुतीराया या संदेशाच्या मोबदल्यात. हा संदेश ऐकण्यासाठी 14 वर्षे बसलो होतो तपाला. ते बाकीचे येतात बरं का. टाळेकरी असे हात करू नका आता कोणाला. ते येतात VIP येतात. ते बसवणारे संयोजक तिथं उभे आहे. तुम्ही असं असं करू नका. हे काही लग्नाचा कार्यक्रम नाही. ते त्यांच्या पद्धतीनं येतील बसतील. अनिल भाऊला माहिती आहे माझा 750 किलोमीटर प्रवास झाला, पण सवयीप्रमाणे तुम्ही कधी या, फक्त आता इकडे या असं करू नका. ते मुलीच्या लग्नात करायचं.
विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरद ज्ञानदेव पंढरीनाथ की जय. फक्त श्रवण करा, 1 सेकंद नाही पुढे जात. 12:30 नमस्कार. आणि उशिरा येत नाही हे लक्षात ठेवा. अनिल भाऊ वरात तिथं चौकात भोवताल नाचला. भरत इथून बिघडलं होतं. आपला प्रसंग तुटून जातो बरं का. तू मला काय संध्याकाळी पुन्हा कीर्तन आहे, पण तुमच्यासाठी सांगतोय तळमळणं. हे बंधूचं प्रेम. भोवताल नाचला आणि हनुमानजीच्या पायावर डोकं ठेवून भरत रडून म्हणतोय, मारुती राया, या संदेशाच्या मोबदल्यात काय देऊ तुम्हाला? हा संदेश ऐकण्यासाठी 14 वर्षे बसलो तपाला. काही नाही माझ्याकडे, पण माझा दादा आणि वहिनी सिंहासनावर बसतील. माझी माय कौसल्या आरती ओवाळल. जय जयकार होईल. राजा राणीचं रूप बघा जगन्नाथजी. एकदा मी सिंहासनावरचं माझ्या डोळ्यानं पाहिल, मग पवित्र झालेले बोबुळे काढून बक्षीस देईल तुम्हाला. एवढा आनंद झाला भरतजीला. आणि भरतजी पळत आले. आटण्याव तिकडे बॉक्स आहे, ते त्यांना मारवाडी भाषा कळते. आटण्याव असं बस. आटणे मुंडो करो ना, तर मग तिकडे पाहाल तुम्ही. हा जमला आता. विठ्ठल कुंडली पंढरीनाथ भगवान की जय. भरतजी पळत आले बरं का जगन्नाथ भाऊ. 14 वर्षाने माय कौसल्याच्या दारापुढे उभे राहिले. माताजी बरोबर ओळखला आईना आवाज. कौसल्या आली. क्या हुआ बेटा? अबे भी संदेशा मिला है माँ. मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार, मेरे भगवान रामचंद्र आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. एवढं ऐकलं आणि माय कौसल्याचं रडणं सुरू झालं बरं का. जांभूळकर भरतजी म्हणले, आई माझा दादा 14 वर्षांनी येतो वनवासातून. तुला आनंद नाही झाला? झाला माझ्या राजा. मग रडतेस? रडायचं वेगळे कारण आहे रे. आज तुझ्या बापाची, राजा दशरथाची आठवण आली भरता. तुझा बाप असताना नुसता नाचला असता. अरे त्याची इच्छा होती रामाचा राज्याभिषेक बघायची. तुम्हारे पिता की याद आ रही करके रो रही. मी का सांगितलं हे? अरे जिथं रामाचा राज्याभिषेक पाहायला देवाचा बाप नाही, तेव्हा चांगले दिवस येतात, तेव्हा कौतुकाची थाप नाही. हे ठरलेलं आहे. निघून जात. गए हुए कभी आते नहीं, वो आते नहीं, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है. याचं नाव आहे पुण्यस्मरण. विठ्ठल विठ्ठल मरण हे प्रत्येकाला आहे, पण ज्याचा त्याचा दृष्टीचा बदल आहे. सुख आणि दुःख हे दृष्टीवर अवलंबून आहे. अरे 40 विद्यार्थी पास झाले, 40ही होते वर्गात, झाले पास बरं का. दृष्टीसाठी सांगतो. अनिल भाऊ एकाचा नंबर 20वा आला, ते रडतच आलं घरी. बाप म्हणला नापास झाला का रे? नाही बाबा. मग का रडतो? पास झाला ना? हो, पण नंबर 20वा आला. अरे 20वा पण पास आहे ना? हो पास झालो, पण माझ्या पुढे 19 पोरं गेली. इतक्या शेजारचं आलं. पाटील पेढे घ्या, तू माझ्याच बाळूच्या वर्गात. हा तुझा नंबर 21. आता बापाला कोडं सुद्धा इकडे रे काय. अरे हा तुझ्या वर्गातला विद्यार्थी नंबर 21, अख्खं गावात पेढे वाटतंय, आणि तू 20वा असून रडतो. मला वाईट वाटतं बाबा. काय 19 पोरं पुढे गेली. तू रे आनंद झाला वाटेल कशाचा? 19 मागं टाकली. हे नंबर तिथंच आहे. दृष्टीचा बदल. हे पुढं पाहतं, 19 गेली पुढं, बसलं रडत.
माग पाहत पठ्ठ्यानं 19 टाकली मागण घ्या पेढे विठ्ठल. बस बस बदल दृष्टीचा आहे. तसं मरणाकडे पाहण्याची दृष्टी साधू संताची. ते हसत हसत जातात मरताना का ते मरण समजत नाही, प्रवासाचा पूर्ण विराम समजतात. हा प्रवास आहे. आणि प्रवास काही म्हणतील तुम्ही नागपूरहून आला, आम्ही वालेकरवाडीचे, आपण सगळेच प्रवासी. का प्रवास कधी संपतो? वालेकरवाडीचा माणूस पुण्याला गेल्यावर, पुण्याला गेला म्हणजे संध्याकाळी वापस येतो, ज्या बाथरूममध्ये हातपाय धुवून गेला तिथं फ्रेश होतो, मग पुन्हा सोफा सीटवर बसतो, बायकोला म्हणतो आणबरच्या, कटकट संपली एकदाची. सकाळी गेलं तिथं वापस आलं म्हणजे प्रवास संपला. तसं आम्ही जिथून आलो तिथं एकदा जाऊ म्हणजे प्रवास संपणार आहे. आपण सध्या प्रवासी आहोत. आणि आता प्रवास जर सिद्ध झाला तर प्रवास तिकिटावर आहे का वयमानावर? खरं सांगा. तिकिटावर. आता हे वैचित्र्य तर माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे. 22 वर्षाचा तरणा बांड नातू मरतो बरं का जगन्नाथ भाऊ, आणि 92चा आजोबा रडत 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 काठी टेकत प्रेत यात्रेत. स्मशानात गेल्यावर 22 वर्षाच्या जवान पोराचं प्रेत धाड धाड जळतं आणि 92चं म्हातारं हुंदके देऊ देऊ रडतं. असं का झालं? तिकीट संपलं, तिथे त्याला उतरावं लागतं. म्हणून आम्ही ज्याला मरण समजतो महात्मे त्याला प्रवासाचा पूर्णविराम समजतात. तरणा बांड पोऱ्या मरून पडला 22 वर्षाचा आणि सगळे गाव रडत होतं. लहान लेकरं, कडेवर घेतलेल्या महिला, गरीब श्रीमंत सगळे पूर्ण गाव रडू लागलं. तिथे भगव्या वेशाचे साधू आले आणि विचारलं क्यों जी बच्चे से लेकर बूढ़े तक पूरे गाँव वाले रो रहे, बात क्या है? इकलौता बेटा था महाराज, माँ बाप को शादी भी नहीं होती, गुजर गया. तो इकलौता बेटा गुजर गया तो आप पूरे गाँव वाले क्यों रो रहे? अहो ते लेकरू असं गुणाचं होतं महाराज, श्रीमंताचं होतं, पण गरीबाच्या झोपड्यात पाहुणे येऊ द्या नाही तर वाड्यात पाहुण्याच्या आधी ते लेकरू हजर राहायचं. पाहुण्याचा चहा पाणी जेवण खाऊन वाटे लावणं आणि घर मालकाचा चहा न घेता निघून जायचं. म्हणून गाव रडतं. एवढं गुणाचं लेकरू गेलं. महात्मा म्हणले मग त्याच्यासाठी सगळे गाववाले रडतात, ते मायबापाला एकटंच होतं म्हणतात, त्यांचं काय? तिथे जा ना महाराज डेड बॉडी जवळ. आणि ते साधू तिथे आले बरं का अनिल भाऊ. रडारड चालली होती मायबापाची. साधूने विचारलं क्यों रो रहे? इकलौता बेटा था महाराज, गुजर गया सुबह 8:30 बजे. ऐसा बुरा मत बोलो. जे गुजर गया. ऐसा बुरा मत बोलो. गुजर गया. ऐसा महाराज आम्ही काय वैरी आहो का त्याचे? बुरा मत बोलो, बुरा मत बोलो. डॉक्टरनी कालच सांगितलं 12 वाजता रात्री डेड बॉडी घेऊन जा, आणि तुम्ही सांगता आता बुरा मत बोलो. अरे ऐसा बुरा मत बोलो, वो सोया था जमीन पर. दृष्टी सांगतो साधूची. वो सोया था जमीन पर, आप कहते हो मर गया. वो था अपने सफर में, आज अपने घर गया. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे ज्याला आम्ही मरण समजतो साधू संत त्याला प्रवासाचा पूर्ण विराम समजतात. म्हणून हसत हसत जातात. दुसरं एक कारण, आम्ही ज्याला मरण समजतो महात्मे त्याला माहेरा जाणं समजतं. हे लक्षात ठेवा. आनंद कधी होतो? सासरी जाताना का माहेरी? खरं सांगा मावल्या, सगळ्या कमळाबाईला विचारतो मी. कधी कधी आनंद आहे? माहेरी जाताना सासऱ्याच्या गळ्याला, सासूच्या गळ्याला, ननंदेच्या गळ्याला घडतंय कधी? अरे पाहत नाही सासू सासऱ्याकडे, सुटकेस उचलली की चालली बसली भावाच्या सोबत गाडीत जाऊन. एवढा आनंद होतो मुलीला कधी? माहेरी जाताना. रडारड कधी आहे? सासरी जाताना. बापाच्या गळ्याला, मायच्या गळ्याला, बहिणीच्या, भावाच्या रडारड चालती ती सासरला जाताना. आनंद होतो तो माहेरी जाताना. म्हणून साधू संत मरताना, प्राण सोडताना आनंदाने का जातात? ते मरण समजत नाही, माहेरा जाणं समजतं. आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता,
आपुल्या माहेरा जाईना मी आता आपुल्या माहेरा जाईना मी आता आपुल्या माहेरा जाईना मी आता निरोपया संता निरोपया संता हत्याला सुख दुःख माझे ऐकिले काने सुख दुःख माझे माझे ऐकिले काने निरोपया संता निरोपया संता सुख दुःख माझे ऐकिले काने सुख दुःख माझे ऐकिले पुण्या माहेरा जाईन मी आता निरोपया संता हाती आला निरोपया संता हाती आला माहेरा जाईन मी आता निरोपया संता हाती आला निरोपया संता हाती आला आपल्यातला आणि त्यांच्यातला हा फरक आहे. आम्ही मरण समजतो, महात्मे त्याला माहेरा जाणं समजतात. सगळी प्रमाण माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त पाठ आहे बरं काय ठराव. आपल्या माहेरा कारण कबूल केलेलं होतं. कार्य अपूर्ण राहिलं उद्धव महाराज. नामदेवरायाचं आयुष्य संपलं. तसं तर ते आषाढीच्या एकादशीलाच, आता हे काही पाठ नाही तुम्हाला, आषाढी एकादशीच्या वेळेला पांडुरंगाजवळ नामदेवराय रडतात. का मला समाधी घ्यायची. आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ शुद्ध एकादशी. नामा विनवे विठ्ठलासे, नामा विनवे विठ्ठलासी, नामा विनवे विठ्ठलासी, नामा विनवे विठ्ठलासी. आज्ञा द्यावी ओ मजसे, आज्ञा द्यावी ओ मजसे, आज्ञा द्यावी ओ माझसी, आज्ञा द्यावी ओ माझसी. समाधी विश्रांती घ्यावया, विश्रांती घ्यावया, समाधी विश्रांती घ्यावया, समाधी विश्रांती घ्यावया. आयुष्य कळसासी आले, आयुष्य कळसाची 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 आले. उद्धवराव, आम्ही पहिला नामदेवाचा गाथा गावाकडे पाठ केला, मग संस्थेत आलो. म्हणून ते जसं तसं माझ्या नादी लागू नका त्याच्या. बाकीचा ठोका ठोका ठाक्या चालू द्या. आषाढ शुद्ध एकादशी, नामा विनवी विठ्ठलासी, आज्ञा द्यावी ओ मजसी, समाधी विश्रांती घ्यावया, आयुष्य कळसाशी आले. देव म्हणले ही माझी वारी आहे. एवढी घाई का करतो नामा? मग फक्त 15 दिवस थांब, 15 दिवस. तेव्हा तारीख नव्हती म्हणून देवाचे शब्द आहे. देव म्हणे नाम्या राहे पक्ष भरी, देव म्हणे नाम्या राहे पक्ष भरी, देव म्हणे नाम्या राहे पक्ष भरी, देव म्हणे नाम्या राहे पक्ष भरी. पूर्वीला अंतरी गुज तुझे, अंतरी गुण तुझे, उडवले अंतरी गुण तुझे. देव म्हणे नाम्या राहे पक्ष भरी, हे पुरविला तरी गुज तुझे, पुरविला तरी. हे देव म्हणे नाम्या राहे पक्ष भरी, उडवले अंतरी गुण तुझे.
जमला होता. देव म्हणे नाम्या राहे पक्षभरी, म्हणजे 15 दिवस थांब. आणि मग नामदेवाची समाधी. पंढरपूरच्या एकादशी नंतर 15 दिवसानं तो समाधी सोहळा. राहे पक्षभरी स्वतः देव नामदेवरायाला समाधी देतात. पण कार्य अपूर्ण राहिलं. नामा म्हणे आई निवड केली निकी, राहिले ते बाकी 4 कोटी. 96 कोटी अभंग झाले, 4 कोटी राहिले. प्रमाणाची संख्या सांगे 7 कोटी. आयुष्य संपलं. नामदेवराय वैकुंठाला गेले. आणि मग वैकुंठात देवानं आठवण करून दिली. ए आठवतं का 4 कोटी अभंग शिल्लक आहे. मग नामा होता वैकुंठासी, देव विनवितयासी. ते 4 कोटी अभंग लिहिण्यासाठी परत जावं लागेल. कुठे? देहूला. देहूला कोणाकडे? बोल्लोबा मोरे नावाचे सज्जन ग्रस्त आहे. बोल्लोबाचा पुत्र होणे, बोल्लोबाचा पुत्र होणे, बोल्लोबाचा पुत्र होणे, बोल्लोबाचा पुत्र होणे. आज्ञा देत नारायणे, आज्ञा देत नारायणे, 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 नारायणे. बोल्लोबाचा पुत्र होणे, आज्ञा देत नारायणे. राधे राधे. आज्ञा देत नारायणे, आज्ञा देत नारायणे. पुत्र होणे, आज्ञा देत नारायणे, आज्ञा देत नारायणे, आज्ञा देत नारायणे, नारायण. देव वैकुंठात सांगतात नामदेवाला, नामा होता वैकुंठासी, देव विनवितयासी. ते अभंग अपूर्ण आहे ना. मग देहू गावात जा. कोणाकडे जाऊ? बोल्लोबा मोरे, बोल्लोबाचा पुत्र होणे, आज्ञा देत नारायणे. जातो देवा. पण बाकीच्यांच्या प्रेत यात्रा निघतात ना, राम बोलो भाई राम, राम नाम सत हे सतबिना गत नाही. हे भानगड चालणार नाही. घ्यायला तुला यावं लागेल. हे कबूल करून घेतलं. हो येईल बाबा येईल. बरं का काळोखे येईल. मी पुन्हा येईल. मी काय बोललो का तुम्ही का हसता मलाही कळत नाही. विठ्ठल हो. पण बोल्लोबा मोरेकडे जायचं म्हणजे नेमकं तिथं कनकाई माता आहे. तिच्या पोटी जन्माला या. म्हणून नामा सोडून वैकुंठ, 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 नामा सोडून वैकुंठ. आला कनकाईच्या पोटा, आले कनकाईच्या पोटा, बोल्लोबाचा पुत्र होणे, बोल्लोबाचा पुत्र होणे. वैकुंठ आला कनकाईच्या पोटा. पण सांगून आले होते. कार्य संपलन विनंती सुरू केली. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा. नमस्कार माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा तुका म्हणे माझं आठवण मोळी लवकरी पाठवा. सगळे तुम्हाला पाठ असल्यामुळे सांगायची गरज नाही. सनकाधिक संत म्हणाले आमच्यापेक्षा जलद गतीनं काम होईल त्याकरता तुम्ही असं करा. ज्याच्यावर बसतं तिथं वसिला. म्हणून गरुडाचे पायी. गरुड म्हणला मी मोटरसायकल किक मारल्यावर स्टार्ट होणार. झोपू नाही अजून. मग तुका म्हणे शेषा. शेष म्हणला जाग करतो पण काम होईल याची गॅरंटी नाही. प्रकरण आई साहेबाकडे. हे तेव्हापासूनची पद्धत आहे बरं का. हे तेव्हापासूनची पद्धत आहे. याच्यात शेतकरी फार हुशार. साहेबाकडून मोठं काम करायचं असेल तर शेतकरी बरोबर शहरात येतो. तिथंच भाजीपाला विकत घेतो बरं का जगन्नाथ भाऊ.
दोडकी, काकडी, लौकी, कोशिंबीर, मेथीची भाजी, टोमॅटो, हिरवा भाजीपाला 2 पिशव्या फुल भरतो. आणि बरोबर दुपारी 2 वाजता साहेबाच्या बंगल्यावर, साहेब ऑफिसला गेलेले असतात, त्याला चांगलं माहिती असते. वॉचमॅन म्हणतो कुठले? वाडेकरवाडी. इकडे कुठं? साहेबाकडे. वानोळा आणला, आपल्या शेतातलंच आहे, घेतलं तिथंच. फार हुशार कास्तकार. बरं थांबा, साहेब नाही घडी, मॅडमला विचारतो. मग हे वॉचमॅन आत येतं. मॅडम, एक वालेकरवाडीचा शेतकरी आला, 2 भाजीपाल्यानं पिशव्या फुल भरलेल्या, हिरवागार भाजीपाला. महिलांच्या तोंडाला पाणी सुटतं, नुसतं हिरवागार शब्द वापरला तरी. आण म्हणा. मॅडम बरं का, ठेवल्या 2 पिशव्या. कुठला रे बाबा? वालेकरवाडी. तुझा परिचय? साहेबासोबत आहे ना परिचय, 3 वर्ष झाले हेलपाटे घालतो. साहेब कामच करीना. कोणतं काम आहे? अमुक काम आहे. ठीक आहे, तुझा घरी. आज ऑफिसमधून आल्याबरोबर तुझं काम करायला सांगते साहेबाला. उद्या सरळ 10 वाजता ऑफिसला ये, तुझं काम झालेलं असेल. बरं का विठ्ठलराव? म्हणजे साहेबाकडून काम झालं नाही तर मॅडमकडून करण्याची पद्धत असल्यामुळे पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती. वेगी आनावा तो हरी वेगी, 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 आनावा तो हरी. पाय लक्ष्मीचे हाती, तिची आवे का कुलती, तिची आवे का कुलती, तिची आवे का कुलती. बस सर्वांसोबत वसिले लावून झाले. वेळ कमी असल्यामुळे देव लगेच आले. दशमी होती, कण्या खाऊ घातल्या, त्याचं नाव कन्या दशमी. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी दरदरीत पाण्या, माझी रांधेल्या कन्या. चला घ्यायला आलो. थांबा देवा, उद्या जागर आहे ना एकादशी, मग द्वादशी सोडून निघू म्हणून पुन्हा 2 दिवस थांबवलं. आता चला. थांबा देवा, ज्या गावात राहिलो गावातलं कोणी येतं का? चालायचं का रे वैकुंठाला? लोक म्हणले पागल झाले बाबा, वेडा तुका अविचार करतो बडबड फार. आता चला ना. म्हणले थांबा, होळीचा सण आहे ना, पोळी खाल्ल्याशिवाय लोकांची इच्छा दिसत नाही गाव सोडाय. होळी होऊ दिली, प्रतिपदा झाली. आता चला. आणि मग निर्णय झाला. आणि मग पिंपरणीच्या झाडाजवळ सगळ्या ग्रामस्थांना नमस्कार केला. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्या, सगळं सांगावी विनंती माझी. अहो जातो 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 म्हणजे कुठं? आपुल्या माहेरा. इथपर्यंत. आम्ही ज्याला मरण समजतो, महात्मे माहेरा जाणं समजतात. म्हणून ते आनंदानं जातात, जाताना आनंदाने जातात. पण लक्षात घ्या, रडारड सासरी जाताना असते. जीवाला वधू म्हटलंय बरं का जगन्नाथ भाऊ, जीव वधू आहे आणि हे नांदायला आलेले आहेत. नांदायचं असते ते सासर, आनंद भोगायचा असते ते माहेर. फरक हाय. जिथे स्वातंत्र्य नाही त्याला म्हणतात सासर. सासूचं जेवण, सासऱ्याचं जेवण, दिराचं जेवण, पतीचं जेवण, ननंदेचं जेवण, शेवटी हे जेवण. आणि एवढं झाल्यावर मग सगळ्यांचं अंथरूण पांघरून, तिच्या उशाकडे तांब्या, याच्या उशाकडे तांब्या, बॅटरी, छत्री काय असेल ते. रात्रीचे 12 वाजले बिचारीचे. सकाळी लवकर नाही उठली जगन्नाथ भाऊ की सासूची तक्रार, झोपून जाय. आता त्या पोरी तसल्याच. अरे तूही तसलीच होती ना.
साज भी कभी बहू थी. जिथे पारतंत्र्य आहे त्याचं नाव सर्वांच्या नंतर झोपायचं आणि सर्वाच्या आधी उठायचं. आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. कागा सासुरवासी केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही, आपुलिया केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. याचं नाव सासर. कागा सासरू वासी मज केले भगवंता, जिथे स्वातंत्र्य नाही, जिथे आनंद भोगायचा आहे त्याचं नाव माहेर आहे. जीवाला वधू म्हटलेलं आहे. येवणी वराडीनी बैसल्या टेकी, येवणी वराडीनी बैसल्या टेकी, येवणी वराडीनी बैसल्या टेकी, येवणी वराडीनी बैसल्या टेकी. कोण तो नवरा नाही ओळखी, कोण तो नवरा नाही ओळखी, कोण तो नवरा नाही ओळखी, कोण तो नवरा नाही ओळखी. बर ठीक आहे, पाहून घेऊ. येवणी वराडीनी बैसल्या टेकी, कोण तो नवरा नाही ओळखी. आणि खरं सांगा जगन्नाथ भाऊ, ओळखी जर असती, उद्धवराव हा प्रश्न विचारला असता का? मी कवनाची मज सांगा कोणी, मी कवनाची मज सांगा कोणी, मी कवनाची मज सांगा कोणी, मी कवनाची मज सांगा कोणी. वराड आलिया वराडणी, वराड आलिया वराडणी वराडणी, मी कवनाची मज सांगा कोणी, मी कवनाची मज सांगा कोणी, कोणाची मज कोणी, मी कवनाची मज सांगा कोणी. येवणी वराडीनी बैसल्या टेके, कोण तो नवरा नाही ओळखी, मी कवनाची मत सांगा कोणी. वराड आली या वराडणी, कोणते वरमाय, कोण तो वरबाप, कोण तो नवरा, कोण तो मंडप वराड नवे स्वप्न गे मायन, बाप रखमा देवराचे वेगी धरावे पाय. अभंग पूर्ण झाला बरं का? तुम्ही एकच प्रमाण पाठ काय अभंग वराड. हे जीवाला वधू म्हटलंय आणि ते नांदायचा कार्यक्रम आहे. हे सासर आहे. आनंद भोगायचा ते माहेर आहे. माहेरी मुलगी गेली म्हणजे किचनमध्ये असते संध्याकाळीच. तिची मम्मी स्वयंपाक करते बरं का उद्धवराव, आणि मम्मी लाड करते. मग गरम चपात्या झाल्या, जेवून घे, सगळ्या परिवार जेवायचा आहे. आणि 8लाच जेवते. आता मी झोपते बरं का मम्मी, जा. 8ला झोपली, सकाळचे 8 वाजले तरी नाही उठली. मग तिचा भाऊ गोंद्या जातो खोलीत, तिच्या अंगावरच ब्लँकेट, ताडे उठ. आईला ऐकू जातं, ए गोंद्या झोपू दे माझ्या ताईला, सासरी त्रासली, अरे इथं तरी 4 दिवस सुख घेऊ दे, 8 वाजता झोपू दे ताईला. याचं नाव माहेर आहे, जिथे आनंद भोगायचा आहे. माहेर आहे, नाना आहे, ते सासर आहे. म्हणून आम्ही मरण समजतो. महात्मे साधू संत त्याला माहेरा जाणं समजतात. जाताना आनंदाने का जातात? मरण नाही, मग दुसरं चरण. आलो निजाच्या माहेरा, आलो आलो निजाच्या माहेरा, निजाच्या माहेरा, आलो निजाच्या
रखमाईच्या वरा भेटी रखमाईच्या वरा भेटी रखमाईच्या वरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या भेटी रखमाईच्या आलो निजाच्या माहेरा आलो माहेरा भेटी रखमाईच्या वरा भेटी रखमाईच्या वरा भेटी रखमाईच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा भेटी रखमाईच्या वरा भेटी रखमाईच्या वरा मरण समजत नाही माहेरा जाणं. आलो निजाच्या माहेरा. माहेर आणि सासर कशाला म्हणतात? सासू आहे, सासरा आहे, दीर आहे, ननंद आहे, पती आहे, त्याचं नाव सासर. माय आहे, बाप आहे, बहीण आहे, भाऊ आहे, याला म्हणतात माहेर. माझे ते लावून घ्या एकदा. हा ना. विठ्ठल 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 बस सगळे पाठ आहे तुम्हाला. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. बहीण माझी चंद्रभागा. चंद्रभागा बहीण आहे. पुंडलिकराय बंधू आहे. विठ्ठलराव पप्पा आहे. रखमाई मम्मी आहे. हे मंडळी जिथे आहेत त्याचं नाव माहेर आहे. माहेर संताचे माहेर संताचे माहेर संताचे माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे 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 माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे नामया स्वामी केशवाचे नामया स्वामी केशवाचे माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे नामया स्वामी केशवाचे नामया स्वामी केशवाचे माहेर संताचे जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन. माहेरा आपुल्या आपुल्या माहेरा जाईन मी आता. पंढरीये माझे माहेर साजणी. दुसरा एक, जिथे जन्म होतो ते माहेर, नांदायचं असते ते सासर. आणि जिथे ज्याचा जन्म तिथे एकदा शेवट जायचं असते. सगळ्या जगातल्या नद्या समुद्राकडेच का जातात? समुद्र हा बाप आहे. नद्यांचा जन्म समुद्रातून आहे. काही म्हणतील डोंगराहून. नाही, डोंगराहून उगम पावली भाऊ. तिथं काय पाण्याचा झरा आहे का राजा? अरे समुद्राच्या पाण्याची वाफ झाली, मेघात रूपांतर झालं, तो पाऊस डोंगरावर पडला, तिथून व्हायला लागली. याचा अर्थ जन्म समुद्रातून आहे. उगम डोंगरातून असला तरी नद्यांचा जन्म. म्हणून सगळ्या नद्या समुद्राकडे जातात. गंगा गेली सिंधुपाशी
आणि तोही मोठ्या प्रेमानं स्वीकारतो. आणि तो जर म्हणला यायचं नाही माझ्याकडे, मग प्रश्न आहे तिने जावे कवन्या ठाया, तिने जावे कवन्या ठाया, तिने जावे कवन्या ठाया, सांगा मज पंढरी राया, सांगा मज पंढरी राया, तिने जावे कवन्या ठाया, तिने जावे कवन्या ठाया, सांगा मज पंढरी राया, सांगा मज पंढरी राया, तिने जावे कवन्या ठाया, तिने जावे कवन्या ठाया. बरं का खिल्लारी महाराज, गंगा गेली सिंधू पासून त्याने अव्हेरिली तिसी, अर तो स्वीकार करतो. आणि जर त्यानं स्वीकार केला नाही तर तिने जावे कवण्या ठाया. आणि सांगा माझं पंढरी राया, तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमाय. जसा गंगेचा शेवट समुद्राला मिळण्यात आहे, तसा जीवाचा शेवट देवाला मिळण्यात आहे. म्हणून पहिलं चरण शेवट तो भला, 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 शेवट तो भला. माझा भाऊ गोड झाला, 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 माझा भाऊ गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, 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 आलो निजाच्या माहेरा. शेवट तो भला, माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ गोड झाला, शेवट तो भला, माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ गोड झाला. जसा नदीचा शेवट सागराला मिळण्यात आहे, तसा जीवाचा शेवट देवाला मिळण्यात आहे. म्हणून शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. गोड का झाला? जिथून आलो तिथे वापस आलो, म्हणून गोड झाला, आलो निजाच्या माहेरा. बरोबर अर्धा तास आहे अनिल भाऊ, काळजी करायची नाही. तर एकदा संप्रदायपूर्वक भजन नियोजित वेळेत बरोबर सगळे. विठोबा रखुमाई, हा